शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी ही अपडेट आपल्यासाठी आणलेली आहे. कारण राज्य सरकारनं रब्बी आणि खरीप हंगामासाठी रखडलेला सुमारे 134 कोटी रुपयांचा निधी आता पूर्णपणे मंजूर केला आहे. इतकेच नाही तर कृषी विभागाने विमा कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत, की ज्या शेतकऱ्यांची पात्रतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना येत्या 4 ते 5 दिवसात विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. कारण मार्च अखेर जवळ येत असल्यामुळे ही प्रक्रिया आता युद्धपातळीवर सुरू झाली आहे, ज्यामुळे हजारो प्रलंबित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, हा पैसा नक्की कोणाला मिळणार आणि कोणाचे पैसे अडकणार? ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची पूर्वसूचना 72 तासांच्या आत अधिकृतरित्या नोंदवली होती आणि ज्यांची ई पीक पाहणी अचूक आहे, ते शेतकरी या लाभासाठी 100% पात्र आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या अर्जात तांत्रिक चुका आहेत किंवा ज्यांचं बँक खाते आधारशी लिंक नाही, अशांचे पैसे अडकू शकतात. सरकारने स्पष्ट केले आहे, की ज्यांनी अद्याप ई-के-वाय-सी पूर्ण केलेली नाहीये, त्यांनी 31 मार्च पूर्वी ती करून घेणे अनिवार्य आहे. अन्यथा मंजूर झालेली रक्कम या ठिकाणी परत जाऊ शकते. जर तुम्हाला अजूनही तुमच्या अर्जाची स्थिती माहीत नसेल, तर त्वरित pmfby.government.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. तिथे जर तुमचा अर्ज अप्रूव्ड दिसत असेल, तर तुमचे पैसे येत्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होतील, याची खात्री बाळगा. जर काही तक्रार असेल, तर तुम्ही 1447 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता. केंद्र सरकारने संसदेत माहिती दिल्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रलंबित तक्रारींचे 100% निराकरण करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, ही सर्व माहिती परिपूर्ण, खात्रीशीर आणि सरकारी निर्णयावर आधारित आहे. तुमच्या हक्काचा पैसा वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचावा, हाच आमचा उद्देश आहे. तर शेतकरी बांधवांनो, एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे.